हे कीर्तन जाणीव करून देण्यासाठी मी कोण आहे आणि माझ्या कशासाठी भजन करायचंय. मुळात त्याचे दास आहोत याची जाणीव राहिलेली नाही. मुळात आपण धर्मरक्षणाकरिता जन्माला आलोय त्याची जाणीव राहिली नाही. मुळात आपण धर्मासाठी जगलं पाहिजे त्याची जाणीव राहिलेली नाही. मुळात आपण आपली संस्कृती जपली पाहिजे जाणीव राहिली नाही. आता परत संस्कृतीचं किंवा इतर संस्कृती आपण धारण करतो, पण आपल्या माय मुलीनं आपल्यावरती, आपल्या भगवंतानं आपल्यावरती, आपल्या मातीनं आपल्यावरती केलेले संस्कार माणूस विसरून जातो. आपल्या संतांनी आपल्यावरती केलेले संस्कार विसरून जातो. माझी विनंती आहे महिला मंडळ किंबहुना उपस्थित सर्व जनसमुदाय, आपण आपल्या मुलांना, आपण आपल्या लेकरांसाठी भरपूर जमीन जायदाद कमवू आणि प्रत्येक आई बाप कमवतात, कोण कमवत नाही. बाप करी जोडी, कोणाची ओढी? लेकुराची ओढी. जगासाठी करतो का? माझ्याकडे 5 एकर आहे पण माझ्या दादाची 10 एकर पाहिजे. अरे माझा मम्मी सायकलने प्रवास केला पण माझ्या दादाला मोठी गाडी पाहिजे. मी झोपडीत राहिलो पण माझा पोरगा मोठ्या बंगल्यात राहायला पाहिजे. असं जगाला नाही वाटत. कोणाला वाटतं? आई बापाला वाटतं. आज लेकरासाठी धन संपत्ती आपण कमवून ठेवतो, पण खरं सांगू संपत्ती वाया गेली तरी चालेल पण संतती वाया जाऊ देऊ नका. कारण जेवढी संपत्ती जपतोय तितकी संतती जपा. चांगले संस्कार करा. 4 रुपये बँकेत कमी पडले त्यांच्या नावावरती हरकत नाही, कमावतील त्यांच्या कर्तृत्वानं ते. फक्त संस्काराची शिदोरी कुठं कमी पडू देऊ नका. ते संस्कारच माणसाला श्रीमंत करतात. पैसा नाही माणसाला श्रीमंत. काही लोक म्हणतात पैसा मिळाला म्हणून मी श्रीमंत झालो. अजिबात नाही. माणसाचे विचार माणसाला मोठे करतात. माणसाचे विचार माणसाला श्रीमंत करतात. आईला दिलेले संस्कारात शेवटी कुटुंबामध्ये, म्हणून हे कुटुंब इथपर्यंत आहे. नाही तर कोण करतं कीर्तन, कोण करतं आयोजन? कलियुगामध्ये जगतोय आपण. लक्षात ठेवा कलियुग आहे आणि या कलियुगात परमार्थ कोण करतं? कुठेतरी ज्याच्यावरती भगवंताची कृपा येतो. भाग्यवंता घरी भजन पूजन असा कुणी करू शकत नाही. आईचं वर्ष श्राद्ध कोणी करावं? ज्याच्या अंतःकरणामध्ये आई बाबाच्या कष्टाची जाणीव आहे आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये आई वडिलांविषयी प्रेम आहे तेच कुटुंब आणि तीच मुलं विधी करतात. लक्षात ठेवा. नाही तर बाबा जिवंतपणे आई बापाला घराच्या बाहेर हाकलणारी सुद्धा याच काळात दिसते. काही आम्हाला म्हणतात तुम्ही कीर्तन प्रवचनात आई बापाचं महत्व सांगू जाऊ नका. वैताग आला म्हणजे आई बापाची सेवा करू. ती पिढी सुद्धा याच काळातली आहे आणि शेवटी कुटुंबासारखी आईची सेवा करणारी सुद्धा याच काळातली आहे. विचार परिवर्तन जाणीव झाली पाहिजे. बगड्यांचा थवा आकाशातून उडत होता. बगड्यांचा, लक्षात ठेवा, बगड्यांचा थवा पाणी पिण्यासाठी तलावाच्या काठी आला. बगड्यांनी पाणी पिलं पण त्यातला एक बगडा चिखलात रुजला. बाकीचे उडून गेले पण एक बिचारा बगळा मात्र तिथेच अडकला. पाऊस पडत होता, वारा येत होता आणि या कारणाने त्याच्या अंगावरती सागराचा चिखल जमा झाला. अजय बगळ्याच्या अंगावरती चिखल जमा झाला. आता बगळ्याचा रंग कोणता? पांढरा. पण चिखल जमा झाल्यामुळे तो झाला काळा. ते काळा झाला. शेजारी कावळ्याचा थवा पाणी पिण्याकरिता आला आणि या बगळ्यानं जेव्हा त्या कावळ्यांना पाहिलं, स्वतःच निरीक्षण केलं, ते म्हणले अरे मी सुद्धा यांच्यातलाच दिसतोय. होता कोण मुळात? बगळा. पण चिखल अंगावरती जमा झाल्यामुळे झाला तो. असे बरेच बगळे. मी पक्ष्यांचं सांगते तुम्ही उगाच दुसरीकडे घेऊन असे बरेच बगळे राहतात. आता हे कावळ्यांच्या ग्रुपमध्ये घुसलं. कोण? मूळचा बगळा. ते कावळ्यांच्या ग्रुपमध्ये घुसलं. त्यांच्यामध्येच जीवन जगू लागलं. जगायला खाणं पिणं सगळं कावळ्यांची दिनचर्या. 4-5 दिवसानंतर पुन्हा बगळ्यांचा थवा उडत असताना त्या थव्यातल्या एका बगळ्याला हे कावळ्यातला बगळा दिसला. ते म्हणते अरे आपल्या पार्टीतलं तिकडं गेलं कसं काय? मुळात हे आपल्या पार्टीतलं पण या कावळ्यांमध्ये काय करत आहे त्याची विचारपूस करायला गेलं. जवळ जाऊ त्याच्या हाताला धरलं, जरा साईडला घेतलं. म्हणजे अरे वेडा झालास का काय? आहेस कोण तू बगळा आणि या कावळ्यांमध्ये काय करतो?
ते म्हणलं नाही नाही बाबा, मी कावळाच आहे, बघ माझा रंगही त्यांच्यासारखाच आहे आणि मी त्यांच्यामध्येच जगतो, मी त्यांच्यामध्ये जीवन जगतो, मी बगळा नाही, मी कावळाच आहे. ऐकायलाच तयार नाही. अरे बाबा तू बगळा आहे, तुझा रंग पांढरा आहे, अरे बघ ना माझा रंग काळा आहे, मी त्यांच्यासारखा दिसतो, मी बगळा नाही, मी कावळाच. ऐकायलाच तयार नाही. ते म्हणले असं मानणार नाही. त्याला धरून फरफटत नदी काठी नेलं, 2-4 पाण्याच्या डुबक्या काढल्या, चांगलं निरमा पावडरनं स्वच्छ केलं, मग पांढरा शुभ्र रंग पूर्ववत झाला आणि म्हणजे बघ स्वतःकडे निरीक्षण करून सांग तू कोण आहेस. स्वतःकडे पाहिलं, निरीक्षण केलं, मग ध्यानात आलं मी खरंच बगळाय. तशी माणसाची अवस्था झालेली आहे मध्यांतराच्या काळात. अनेक विषय माणसाला चिकटलेले आणि या कारणाने संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते बहुत ऐका वाद करू अहंकाराचा बुद्ध संचरूचा हला पूर्णी विसरू आत्मबोधाचा. मग अहंकार रूपी मीपणाचा विषय माणसाच्या अंगावरती चिखल जमा झालेला आहे आणि या कारणाने माणसाला जाणीव राहिलेली नाही. म्हणून आमची प्रार्थनाही चुकते, कोणाजवळ करायचं ते ठिकाणही चुकतं. पण संतांनी त्यांच्या अनुभवातून आपल्याला मार्गदर्शन केलेले. संत सांगतात आम्हाला जगाकडे मागण्याची गरज नाही, पूर्ण करणारा आणि देणारा तो दातृत्ववान भगवान परमात्मा आमच्या समोर असताना आम्ही दुसरीकडे जाऊच कशाला. ज्याच्या हातामध्ये पाप पुण्याचा तराजू तो असणारा भगवान परमात्मा तो हा उतरील पार भव दुस्तर जगातली ताकद नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. जास्त काही नको देवा, पण या भवसिंधू सागराच्या या प्रापंचिक दुःखी अशा दुस्तर कर्मापासून आमची सोडवणूक कर भंगाच्या दुसऱ्या चरणात. मन सोडवी दातारा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा आम्हाला धनसंपत्तीची मागणी नाही करायची, कारण हे जग आहे ते धनसंपत्ती मागत असतं. इकडे लक्ष द्या, हे जग आहे ते धनसंपत्ती मागत असतं, कारण जन्मापासूनच माणूस पैशाच्या मागे लागतो. जन्मापासूनच माणूस पैशाच्या मागे, ऐश्वर्याच्या मागे. आपल्या दारापुढे वासुदेव यायचा, आता सध्याच्या काळात ते आता बंद होत चाललंय, पण पूर्वी प्रत्येक गावामध्ये वासुदेव यायचा आणि ती वासुदेवाची वाणी आजही आपल्या लक्षात असेल तर निश्चित डोळे भरून येतात. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगी नाही राम रे दाम करी काम बेट्या, दाम करी काम, दाम करी काम बेट्या, दाम करी काम. पैशाची जादू सांगत असताना सांगतात पैशाची जादू लई न्यारी, ताना पुराला त्याची हाव, आई सोडून घेतई झेप पैशाच्या माग धाव. जन्मापासून सारी माणस, जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. खरी अर्थानं प्रत्येक जण धनाच्या, प्रत्येक जण पदाच्या, प्रत्येक जण ऐश्वर्याच्या पाठीमागे धावत राहतो. ज्याच्याकरिता जन्म मिळाला ते विसरून जातो. काही लोक फक्त संपत्ती, ऐश्वर्य, पद, पैसा कमवण्यामध्ये वेळ घालवतात आणि एकदा का वेळ निघून गेली की मग ध्यानात येतं देवे दिला देव. मला सांगा वेळ निघून गेल्यानंतर काय उपयोगी. काहींचं जीवन जातं दुसऱ्यांना नाव ठेवण्यात, यानं असं केलं तिनं तसं केलं. काही तर कीर्तनात बसले तरी गप नाही. विचार असं तिसरीला सुद्धा कळत नाही की त्या बोलतात. आणि हे माझं नाही सांगत, हरिपाठामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाणे अनंत वाचाळ वरळती. या काही एकामेकीला ब्रह्मज्ञान सांगतात का हिनं असं केलं, हिनं असं केलं. कीर्तनात बसल्या तरी गप नाही. काय उपयोग,
अशाने भगवान परमात्म्याची प्राप्ती, असा परमार्थ घडणार आहे का? काही लोकांचं जीवन गेलं पण त्यांना परमार्थाचा अर्थ सुद्धा कळत नाही. काय उपयोग आहे? संत सांगतात आयुष्य मोलाची ही घडी. लक्षात ठेवा, दिलेलं जीवन, दिलेला जन्म फार दुर्लभ प्राप्त झालेला आहे. या जन्माचं सार्थक कसं करायचं? काही लोक फक्त धन पद पैसा प्राप्त करून अभिमानाचं जीवन जगतात, अहंकाराचं जीवन. आणि कशावरती अहंकार आहे? भगवंताला निर्माण केलेल्या सृष्टीवरती आपण जमतोय. अहंकार कशाचा? काही ठिकाणी चहा पिण्यासाठी आम्ही गेलो, आता सहसा जात नाही कोणा घरी, पण एके ठिकाणी चहा पिण्यासाठी गेलो. गेल्यानंतर चहाचा कप त्या बिचाऱ्यानं हातामध्ये आणून दिला. ते म्हणजे ताई इकडे या, हे किचन, हे हॉल, हे गॅलरी, हे देवघर, हे असे, हे तसे, अजून वर 2 मजले, अजून तळघर सुद्धा, ही जमीन आपली, ते शेत आपलं, हे अमुक आपलं केलं. म्हणजे चहा पिऊ रे. तुमच्या लक्षात अभिमान कशाचा आहे? त्यानं निर्माण केलेल्या सृष्टीवरती आपण जगतोय आणि त्याचे सातबारे आपल्या नावावरती करून घेतो. कुठपर्यंत सातबारे आणि कुठपर्यंत ही जमीन जायदाद? एकाने टार्गेट ठेवलं, स्वप्न म्हणजे मी मरेपर्यंत माझ्या नावावर 100 एकर जमीन झाली पाहिजे. काय लाख लोकांचं टार्गेट राहतं. संतांचं टार्गेट होतं माझ्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे. आणि इथे कलियुगामध्ये आपलं टार्गेट सुखात गेला नाही, कोणाच्या दुःखात गेला नाही. वेळच मिळत नव्हता त्याला. का? जमीन प्राप्त करायची, अजून 1 एकर, अजून 10 एकर, अजून 50 एकर, अशी 100 एकर जमीन मिळवायची त्याला. कोणाच्या सुखात नाही, दुःखात नाही, कोणाच्या भावकीत नाही, कोणा गावकीत नाही, कोणा माणसात उठला नाही, नीट बसला नाही, नीट कधी म्हणून कोणाला 4 रुपयाची मदत नाही, कधी एखाद्या भिक्षुकाला भाकरीचा घास नाही, कधी कोणत्या धार्मिक कार्यक्रमाला कधी दातृत्वानं देणगी नाही, कधी सप्त्याला वर्गणी नाही. असं जीवन जगलं. आणि एक फोन आला त्याला, म्हणते दादा अमुक अमुक या ठिकाणी या कागदपत्रावरती तुमची सही राहिलीये, तेवढी का एकदा सही झाली की 100 एकर जमीन तुमच्या नावावर. हे एवढं खुश झालं, आनंदी झालं. काही खाता न पिता पळत गेलं, खिशात पेन घालून गेलं. ऑफिस मध्ये गेलं, कागदपत्र हातात घेतली, खिशातला पेन काढला, पेनचं टोपण काढलं आणि त्या कागदपत्रावरती पेन ठेवला. त्या मानाने कीर्तनाचं नाही म्हणत मी, आयुष्याचं क्षणभंगुर. हे सही करायला गेलं, कागदपत्रावरती पेन टेकवतं ना टेकवतं. मला नाही उचकी लागली, टेन्शन घेऊ नका. त्यांना टेन्शन आलं, मला उचकी लागली. अहो त्यांना उचकी लागली आणि तेच गेली. काय उपयोगी?
ज्या करिता आपण धावपळ करतोय ते खरंच आपल्यासाठी आहे का? देह हे कामाचे कुबेराचे देहाला सुद्धा नटवतो, सजवतो, घडवतो. या देहासाठी माणूस जगण्याचा प्रयत्न करतो. संत सांगतात नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही ते बोध करील काही. तुम्ही लाईफ बॉय साबण वापरा, डेटॉल वापरा, नाही तर संतूर वापरा, नाही तर गोदरेज नंबर कुठल्याही ब्रँडचा वापरा, त्याच्यावरच अंमल काढतोय. आपल्याला विचाराचा अंतःकरणाचा अंमल घालवायचा आहे. विषय रूपी बळ दिला पाहिजे. त्यासाठी भगवंताच्या नामस्मरणाचा साबण हातात आला पाहिजे. चांगल्या विचाराचा साबण हातात आला पाहिजे. जसं वर्षाकाठी किंवा वर्षातून दोनदा तरी आपण पूर्ण घराची साफसफाई करतो की नाही, तसं तर रोजच्या रोज आपण झाडून घेतच असतो. मग एखादा झाडू आपल्या मनावरती सुद्धा मालक चला. रोजच्या रोज या मनाची साफसफाई माणसाने केली पाहिजे. आपण मंदिरात फ्लॅक्स बोर्ड लावतो, इथे स्वच्छता. आता कधीतरी मनातही सूचना भटक लावत चला, इथे स्वच्छता, इथे स्वच्छता. ते कचऱ्याचा डबा झाले, कुणी येतं कचरा टाकून, कुणी येतं कचरा टाकून. याचा कोणी विचार नाही करत. पण संत सांगतात अरे तिथं मनच निर्मळ नाही, तिथे शरीराला किती सुंदर बनव, ती व्यक्ती सुंदर नाही होत. तुम्ही शरीर गोरं केलं म्हणून शरीर सुंदर, व्यक्ती सुंदर होत नाही. ज्याचं चारित्र्य, ज्याचे विचार आणि ज्याचं मन निर्मळ आहे तो जगातला सुंदर व्यक्ती. लक्षात ठेवा. नाही पटलं त्याला काही हरकत नाही, पण परिवर्तन झालं पाहिजे. संत सांगतात आम्हाला जास्त नको रे देवा, या दुस्तर अशा कर्मापासून आमची सोडवणूक कर. कारण ही माया आहे आणि ही माया फार विचित्र आहे. दिसत नाही पण खोड्या करते. कोणती माया? प्रपंचाची माया. आणि उलट भगवंताची माया ती आपल्यावरती प्रेम करते. अशा पद्धतीने देवा या दुस्तर कर्मापासून आमची सोडवणूक कर. कारण हे दुःख, हे कर्म फार दुःख देत असतं. मग आम्हाला त्या कर्मापासून सोडव. एकदा तू आमचा अंगीकार केलास, तुला आमचा भार वाटेल का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात करेसी अंगीकार तरी काय माझा भार. आईला लेकराचं वाटत नाही, तसं तू आमची आई आहेस, आम्ही तुझं लेकरू आहे, त्यामुळे तुला आमचं ओझं वाटणार नाही. साहजिक आहे ना. संतांचा हा भाव आपल्याला तो भाव निर्माण करता आला पाहिजे. यासाठी देवाचं अस्तित्व माणसाला कळालं पाहिजे. बाबा अजूनपर्यंत लोकांना देवाचं अस्तित्व कळालं नाही. कळालं असतं देवाचं अस्तित्व तर समाजामध्ये स्त्री बलात्कारासारखं पाप कुठे घडलं नसतं. देवाचं अस्तित्व कळालं असतं तर स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप कुठे घडलं नसतं. देवाचं अस्तित्व कळलं असतं तर गोमातेची हत्या घडली नसती. देवाचं अस्तित्व माणसाला कळालं असतं तर आई बापासाठी वेगळे वृद्ध आश्रम बांधण्याची गरज पडली नसती. एक 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 संख्या वाढत चालली वृद्धाश्रमाची. का? मी मगाशी सांगितलं एकदम तरुण मला म्हणाला ताई आई बाबाचं महत्व सांगत जाऊ नका. म्हणलं मग कुठे सांगावं? म्हणजे काय उपयोग आहे त्यांची सेवा करून? म्हणलं का रे दादा तुझे आई वडील आहेत. म्हटलं मग असा का म्हणतोस? अहो ताई वैताग आला आता त्यांची सेवा करून. आईच्या जाग्यावरती ताट नेऊन द्यावं लागतं. दिलेल्या ताटातलं सुद्धा नीट हातानं खाता येत नाही त्यांना. गुडघ्याला चालता येत नाही वडिलांना. अहो रात्रभर झोपू देत नाही, खोकत बसतात. डोळ्याला डोळा लागत नाही. वैताग आला कुणाचा? आई बाप्पाचा. म्हणलं खरंय दादा तुझा. अरे तुला वैताग येणं साहजिक आहे, पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव. ज्या वयामध्ये तुला तुझ्या हातात खाता येत नव्हतं, अरे जगाला भरलं का पोट तुझं? त्या आईला जीवचा काऊचा माऊचा म्हणून घास भरवावा. अरे स्वतः उपाशी राहिली रे बिचारी माऊली, पण आपल्या मुखात घास भरला. लेकराचं पोट भरलं तर आईच्या डोळ्यात समाधानाचं पाणी यायचं. चतकोर भाकर हातावरती यायची. चतकोर भाकरी हातावरती यायची. त्या भाकरीला कधी चटणी नसायची, कधी तेल नसायचं, कधी मीठ नसायचं, पण त्या भाकरीला समाधान वाटून घेण्याची ताकद त्या माऊलीत होती.
सगळी भाकरी आपल्या ताटात वाटून स्वतः तरी ताट बाजूला ठेवणं. अरे त्या आईनं पाहिलं ते दिवस. आज तिला तिच्या हातानं खाता येत नाही तर तू तुझ्या हातानं तिला भरवणं हे कर्तव्य. त्यात वैताग कसला. आज वडिलांना स्वतःच्या पायानं चालता येत नाही. आठवण ज्यावेळी तुला तुझ्या पायानं चालता येत नव्हतं त्या बापानं स्वतःच्या खात्यावरती बसून जगात फिरवलं रे. आज बापाचं ओझं वाटू लागलं आपल्याला, पण त्यानं चालायला शिकवलं ना. हो, बापानं लेकाला खांद्यावरती घेतलं तर जगात जिंकल्याचा सिकंदराचा जसा अभिमान तसा बापाला वाटायचा. माझा दादा माझ्यापेक्षा मोठा, अरे माझा लेक माझ्यापेक्षा मोठा होईल, मोठं नाव कमवेल. हा अभिमान बापाला व्हायचा जेव्हा बाप पोराला खांद्यावरती घ्यायचा. आज बापाला चालता येत नाही, त्यांच्या आधाराची काठी बनणं हे कर्तव्य तुझं. त्यात वैताग कसं. आज आई बापाला झोप येत नाही. अरे जेव्हा तू आजारी पडायचा तुला झोप येत नव्हती ना, ती बिचारी माऊली रात्र रात्र जागी राहायची रे बाप, रात्र रात्र जागे राहायचा. आज त्यांना झोप लागत नाही, त्यांच्या झोपेची काळजी करणं हे कर्तव्य तुझं. सध्याचं मॉडर्न जग आहे, लाईफस्टाईल इतकी बदललेली. आता ठिगरं धोतर नेसणारा बाप आणि लुगडं नेसणारी आई आता आवडत नाही पोरांना. गावढळ वाटतात, गावढळ. पोरगा म्हणतो हो बाबा काय कपडे घातलेत ते, आज माझे मित्र घरी येणार आहेत, की असे कपडे घालून तुम्ही त्यांच्या पुढे येणार का. लाज वाटते पोरांना. पण खरं सांगू का, ज्याच्या घरामध्ये धोतर नेसणारा बाप आणि लुगडं नेसणारी आई आहे, जगातलं श्रीमंत कुटुंब समजा स्वतःच. अरे डोंगर आड गेलेला सूर्य पुन्हा दुसऱ्या दिवशी दिसत, पण माती आड गेलेली ही साधी भोळी माणसं मिळतील का उपयोग. आजही जुनी जाणत्या माणसाचे विचार सांगितले डोळे भरून येतात. आमचे आजोबा नेहमी सांगायचे, पोटाला कधी पोटभर भाकर मिळाली नाही, पायाला कधी नीट चप्पल मिळाली नाही, अंगाला कधी नीट कापड मिळालं नाही, डोक्याला कधी नीट छप्पर मिळालं नाही, पण तरी सुद्धा समाधान होता अंतःकरणात. त्या आई वडिलांच्या कष्टाची ताकद आहे. हाडाची गाडी रक्ताचं पाणी करावं लेकरांसाठी आई बापाने. आणि आज पोरगा म्हणतो तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही गप्प बसत चला. काही काही वेळेस तर आई बापाला पोरं कोंडून घेतात खोलीत, जर कोणी पाहुणे रावळे येणार असतील तर. का पाहुण्यांच्या समोर हे फार बडबड करत बसतात. त्यांच्या मनात कधीच कपट भाव आला नाही. म्हणून ती माणसं मोकळ्या मनाची, म्हणून ती माणसं चांगलं जीवन जगली. आई लेकराला रोज शाळेत सोडायला जायची. गरीब परिस्थिती, आडाणी होती आई, पण पोराला शिकावं ही आईची इच्छा. लेकराला शाळेत घेऊन जायची. एक दिवशी लेकराचा डबा विसरून घरी राहिला आणि पाठीमागून आई पळत गेली. लेकराचा डबा घेऊन आई गेली पोराच्या शाळेत. मित्रांमध्ये पोरगा खेळत होता. आईने आवाज दिला. मित्र चिडवायला लागली पोराला, अरे बघ तुझी आई कशी दिसते, अरे बघ तिची साडी किती खराब, अरे बघ ती किती खराब दिसते, तिची चप्पल तुटलेली, अरे बघ तुझी आई कशी दिसते. पोराला वाईट वाटलं. शाळेतून घरी आला, खांद्यावरचं दप्तर फेकून दिलं, आईच्या पुढे उभा राहिला. आई उद्यापासून तू मला शाळेत सोडायला यायचं नाही. दादा हे लेकरा झालं काय ते सांगशील का. तुझ्यामुळे माझा अपमान करतात मुलं, तुझ्यामुळे माझे मित्र मला चिडवतात, तू चांगली दिसत नाही, तू खराब दिसतेस, मला तू आवडत. कोण म्हणत पुढचा पोरगा ज्याच्यासाठी 9 महिने 9 दिवसाचं दुःख सहन केलं, ज्याच्यासाठी बरं यातना सहन केल्या, त्याच्यासाठी आई बाप खसका खातात, तो पोरगा सहज तोंडावरती बोलून जातो तुम्हाला आवडत नाही. वारे जमाने, तरुणावस्थेमध्ये कोणीतरी पोरगी आवडेल, तिच्या प्रेमात पडेल, पण जीवनभर आपल्यासाठी जीवन व्यतीत करणारी आई लेकराला कळत नाही, कधी तिचं प्रेम कधी कळत नाही. वारे जमाने
तेरी हद हो गई, बीवी के सामने मसरहद हो गई राम बारे जमाने। जिनं तर हाताच्या घोडाप्रमाणे जपलं, जिनं हाताचा पाळणा करून जपलं, ती आई काही दिवसांमध्ये दूर होऊन जाते आणि जग आपलंसं वाटू लागतं। ती आई दुसऱ्या दिवसापासून पोराला शाळेत सोडायला गेली नाही। कॉलेजमध्ये फी भरायची म्हटलं, आई 10,000 रुपये लागतायत, आईला कोणाची धुणी भांडी करावी, कोणाचं पडलेलं काम करावं आणि पोराला पैसे द्यावे। आई पुढच्या महिन्यात 20,000 रुपये लागतायत, मिळतील ती कामं बिचारी आईनं केली, पोराचं शिक्षण पूर्ण केलं, नोकरीला लागला मोठ्या ऑफिस मध्ये, सुटाफुटात बसलेला खुर्चीवर, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, पोरगा आईला विसरून गेलं, आईला विसरून गेलं, आईला पत्र नाही, आईला फोन नाही, आईकडे येणं नाही, आईला पाहणं नाही। पण आई ही आई असते हो, मुलगा कसाही असो किंवा कसाही असो, शब्द लक्षात ठेवा, आई आई असते। 6 महिने झाले पोराला पाहिलं नाही, आता मात्र आईचं मन रावेना। बिचाऱ्या माऊलीनं पोराला जे जे खाऊ आवडतो तो बनवला आणि लुगडं दिसलेली, ठिबरं जोडलेली लुगडं, आणि अशा अवस्थेतली ती बिचारी माऊली पोराला भेटायला जाते त्याच्या ऑफिस मध्ये। मोठं पोराचं ऑफिस, ऑफिसच्या बाहेर ती माऊली उभी आहे आणि काचमधून त्या आईने आपल्या लेकाला पाहिलं। अगं समोर माझा दादा बसलाय, हृदय भरून आलं आईचं, हृदयातून मुद्दा आला, डोळे पाणावले पाण्यानं, आणि कोणाला न विचारता त्या बिचाऱ्या माऊलीनं धाप घेतली त्या पोराकडे। एका हातामध्ये पिशवी, लुगडं नेसलेले, वय झालेले, पण लेकराला भेटण्यासाठी ती माऊली आली, ठिबरं जोडलेलं लुगडे, हातामध्ये पिशवी, अंगठात तुटलेली चप्पल, चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या, आणि अशी गरीब बिचारी माऊली लेकाला भेटायला ऑफिस मध्ये गेली। पोराला जवळ गेली, पोराला कडकडून मिठी मारली, हे दादा, हे बाळा, किती दिवस झाले रे तुम्हाला पाहिलं नाही, हे दादा किती दिवस झाले रे तुम्हाला भेटला नाही। ऑफिस मध्ये सगळे कर्मचारी त्या पोराच्या जवळ आले आणि त्या म्हाताऱ्या आईकडे पाहून विचारू लागले, अरे कोणी ही म्हातारी बाई, काय म्हणते, अरे कोणी ही म्हातारी, तुझ्या गळ्यामध्ये कोणून का रडते, सांगा ना कोणी ही म्हातारी, आणि काय संबंध आहे तिचा, अहो काय अवतार आहे तिचा, काय कपडे आहेत तिची, किती घाण वास येतोय तिच्या अंगाचा, कोणी ती म्हातारी। पोरानं विचार केला, आई आहे असं जर सांगितलं, जसं शाळेत अपमान व्हायचा तसा इथे सुद्धा अपमान होईल। आपल्या समाजामध्ये स्टेटस टिकवण्यासाठी आपल्याला जन्म देणाऱ्या आईचं सुद्धा नातं माणूस टिकवत नाही हो। पोरानं विचार केला, काय सांगावं, तो सांगा ना कोणी ही म्हातारी बाई, कोणी ही म्हातारी बाई। पोरानं 5 मिनिटं विचार केला, गळ्यात पडलेल्या आईला ढकलून दिलं आणि उत्तर दिलं, असे रीती कुठली तरी भिकारी आली असेल पैसे मागायला। नंतर आता बाळाला बोलून सहज बोलून गेला, काही वाटलं नाही पोराला। धाड दिशी उद्याचा उंगा फुटल्या जागेवरती बसली हो आई। ज्या लेकरासाठी आतापर्यंत हाताची चित्री रक्ताचं पाणी केलं, त्या पोरानं एका शब्दात सुद्धा विचार नाही केला। आई जाता जाता लेकराकडे पाहून हसते, हसता हसता सांगते, दादा मरता मरता तुझी गाठ होणं, मरता मरता तुला पाहणं, हेच माझ्या जीवनाचं सुख आहे दादा। काय पाहिजे असतं आई बापाला। 4 दिवसानं पोराला फोन आला, लवकरात लवकर गावी या, तुमची आई वाढली। पोराला सांगावं, मी महत्वाच्या मीटिंग मध्ये, मी व्यस्त आहे, मी बिझी आहे, मला टाइम नाही, तुम्ही उरकून घ्या, जमलं तर 10व्याला। सध्याची परिस्थिती अशी विचित्र झालेली आहे, ज्यांनी जगात उडायला शिकवलं, ज्यांनी पंख निर्माण केले, ज्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं, आज त्याच आईबापासाठी लेकरांजवळ वेळ नाही। अहो सहज विचार करा, दिवसातल्या 12 तासांमध्ये किंवा 2 तास तरी मुला बापाशी बोलतात का? 2 तास तरी आई बापाशी संवाद होतोय का पोरांचा?
इतकी निष्ठुरता, इतकी भावना, हे समाज कसं होऊ शकेल? दशक्रियेला येईल म्हणला आणि 2 महिन्याला पोरगा गावी गेला. 2 महिन्याला पोरगा गावी गेला. गावात कोणी म्हणून त्याला पाणी विचारलं नाही, कोणी म्हणून त्याला भाकरीचा घास दिला नाही. रखरखत ऊन होत, पायाला चटके लागत होते, ऊन लागत होत आणि पोरगा आपल्या घराच्या दिशेने चालला होता. तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे, पण आज मात्र चहा म्हणून विचारणार कोणी नाही, पाणी म्हणून विचारणार कोणी नाही, जेवण कर म्हणून विचारणार कोणी नाही. डोळ्याला पाणी आलं पोराच्या, हृदयाला हुंदका फुटला आणि समोर आई दिसली पोराला. अरे आज जर माझी आई जिवंत असती, या जगाकडे मला काही मागण्याची गरज पडली नसती, कारण मी गावी येणार आहे हे तिला कळलं असतं ना, तर सकाळी पहाटेपासून माझ्यासाठी स्वयंपाकाला लागली असती. मला जे जे आवडतं ते बनवलं असतं. जर माझी आई जिवंत असती तरी या जगाच्या प्रेमाची मला अपेक्षाच नव्हती. आज पोराला आईच्या नसण्याची जाणीव झाली, पोटातली भूक, डोळ्यातलं पाणी. पोरगा आभाळाकडे पाहतो, त्या आईला हाक मारतोय, आई कशाला गेलीस, कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या बाळाला. हे आई, अख्खं जग जिवंत आहे ग आज माझ्यासाठी, सगळं आहे माझ्याकडे, पण तुझ्यासारखं निस्वार्थ प्रेम करणारं जगात आता दुसरं कोणी नाही गाय. तुझ्यासारखी माझी वाट पाहणार दुसरं कोणीच नाही गाय. अगं तू जेवढी काळजी करायची तेवढं काळजी करणार कोणीच नाही गाई. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वाढवेन तुझ्या बाळाला. सांग ना तुम्हाला कोण वाढवेल तुझ्यासाठी? आपण 25 वर्षाचे असो, आपण 40 वर्षाचे असो किंवा 50 ते 60 वर्षाचे असो, 90-100 वर्षाची जरी आई आपल्या घरामध्ये असेल ना, तरी 60 वर्षाच्या वृद्ध त्या मुलाला सुद्धा आईच्या असण्याचा फार मोठा आधार असतो. किती मोठं दुःख जीवनात येऊ द्या, किती मोठं संकट येऊ द्या, त्या आईचा नुसता हात आपल्या डोक्यावरून फिरू द्या त्या संकटाला आणि त्या दुःखाला टाळण्याची ताकद तिच्या आशीर्वादातून मिळते. हो, आज कुटुंब डोळे हृदयाला होता येतो, शेवटी कुटुंब दुःख व्यक्त करतात. आई म्हणा सोडून गेली आई, सोडून गेली आई आम्हाले कराना. आई 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 आता म्हणू मी कुणाला, आई 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 आता म्हणू मी कुणाला. आई कुणाला म्हणावं? आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार, आई तू आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून गेली आई सारा परिवार, सोडून गेली आई आम्हाले घराना. आई 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 आता म्हणू मी कुणाला. आई कुणाला म्हणावं? जगामध्ये काका काकी मामा मामी नाना नानी ही सगळी नाती पुन्हा भेटतात. नाही सारखं प्रेम. डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा उगवलेला दिसतो, पण माती आड गेलेली आई आता दिसत नाही. यासाठी हे कुटुंब 1 वर्ष झालं दुःख व्यक्त करत.
1 वर्ष काय, अजून 10 वर्ष झाली तरी या दुःखाची निश्चित तीव्रता तीच राहणार आहे. कारण निश्चित आई जाण्याचं तितकं दुःख असतं हो. पण मी म्हणेल आज शेळके कुटुंबाला, आई गेली असं कधीच म्हणू नका. ज्यांची ज्यांची आई नसेल असं कधीच समाजाला सांगू नका की माझी आई नाही. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल माझी आई नाही, तेव्हा स्वतःला एकदा आयुष्याच्या पुढे उभे करा. या शरीराचं, या इंद्रियांचं निरीक्षण करा. हा चेहरा, हे तेज, हे कुठून निर्माण झालं? त्या आईच्या एका रक्ताच्या, एका दुधाच्या थेंबापासून निर्माण झालेले हे शरीर हा सांगाड आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपली आई जिवंत आहे. खरी अर्थानं तिचं अस्तित्व आजही आहे. संत सांगतात, तुका म्हणे एका मरणीची सय पण उत्तम जीवने कीर्ती मागे. आज जरी 1 वर्ष झाला असलं तरी आजही आई कर्मरूपानं आपल्यामध्ये जिवंत आहे. माणसाचं शरीर संपतं पण माणसाचं अस्तित्व माणसाला जिवंत ठेवतं, लक्षात ठेवा. आणि जर मृत्यूने माणसाचं अस्तित्व संपलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज आपल्या मुखावरती आलं नसतं. हे पहा, अस्तित्व माणसाला अमर ठेवतं. आजही आईने केलेलं कर्म आईला जिवंत ठेवतं. त्याच कर्माची पूजा मुलं करतात. मनापासून धन्यवाद. असं आदर्श किंवा असं कर्म प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. संत सांगतात, परमार्थ करा, परमार्थ करा, कराविता तरी परमार्थाची. कारण आपला उद्धार करणारा तो परमार्थ आहे. त्या योगानं जगद्गुरु तुकोबाराय स्वतः संत जीवनामध्ये अध्यात्म आचरण करून आपल्याला तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. ते अनुभवाद्वारे सांगतात. त्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतला आणि ते आपल्या पुढे मांडतात की तुम्ही सुद्धा भगवंताचं सानिध्य प्राप्त करा. आपल्यालाही भगवंताचं नामचिंतन करायचंय. कसं करायचं? दोन्ही हाताने काढी, मुखानं देवाचं विठोबा रखुमाई. टाळी वाजवायची प्रत्येकाने. मनासाठी तितकंच गरजेचं असतं भोजन आणि भजन. हे चांगलं करत चला. खरी अर्थानं चांगल्या विचाराने जीवन जगत चला. संतांचे विचार आत्मसात करा. जगद्गुरु तुकोबाराय धर्माची मूर्ती, पाप पुण्य तुझी हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. कारण या दुस्तर कर्मापासून एकदा काय दिसून गेलो की मग बाकी पुढे सर्व सुख द्यावं. आलं का लक्षामध्ये? का कारण हे कर्म दुःखदायी आहे पण तुझा परमार्थ आम्हाला सुखरूप आहे. प्रपंच किती चांगला केला, प्रपंच प्रदर्शन आहे आणि परमार्थ म्हणजे आत्मदर्शन आहे. त्यामुळे निश्चित आपण आत्मदर्शन केलं पाहिजे. आज इथपर्यंत मी उभी आहे ते आपल्या धर्माच्या आधारे. म्हणून मी विनंती करेन, प्रत्येकानं धर्मासाठी जगा. आपला धर्म टिकला पाहिजे. आपली संस्कृती. आज माझी माता भगिनींना विनंती आहे, आज आपल्या ताईला घरातली 4 कामं कमी जमतील. किंबहुना काही वेळेस आता एज्युकेशन वाढलेले, आता जरा पद्धत बदललेली आहे. त्यामुळे मुलीला आपण आणखीन सवलतीनं आणखी तिची स्वप्न पूर्ण करून देत असतो. निश्चितच तिला सपोर्ट करा.
परंतु आपल्या संस्कृतीची नाळ कधी तोडू देऊ नका. आपल्या ताईला उंच भरारी येऊ द्या, पण आपल्या संस्कृती सोडून तिला पुढे जाऊ देऊ नका. आपली संस्कृती जपायला शिकवा. एखाद्या वेळी नाही तिला 4 कामं कमी जमले हरकत नाही, पण आपल्या संस्कृतीनं राहायला शिकवा. जे संतांनी जे आपल्यावरती संस्कार केले, छत्रपती शिवरायांनी जिजाऊमा साहेबांनी जे संस्कार केले, ते संस्कार आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवा. ती घडी काळाची गरज आहे आणि निश्चितच हेच आपल्याला हाच परमार्थ पूर्णत्वाला घ्यायचा आहे. या ठिकाणी मी स्वतः धर्म टिकवण्याचं काम करते. आज धर्म कसा टिकवला जाईल? घरात आई आणि मोठ्या गायीची सेवा करा, धर्म टिकवला जाईल. किती लोकांचा दारात गाई, गावरान गाई म्हणतो ना आपण, काय म्हणतो? गावरान गाई, खिलार गाई म्हणतो का आपल्याकडे? गावरान गाई, देशी गाई. आता देशी गाई किती लोकांचं गोडी, गावरान आपल्या धर्माची गाई. समुद्र मंथनातून निर्माण झालेली गोमाता. आपल्याकडे धावा होतो दशक्रिया, होतो की नाही? होतो, धावा होतो ना दशक्रिया. दशक्रियेला पिंडाला कावळ्यानं स्पर्श केला नाही तर काय आणतात? जर्शी. एवढं अहो, आता तो सध्या काही प्रसंगी जर्शी आणत सारखे. माझी विनंती असो, करू नका. ती मानव निर्मित आहे, पण भगवंतानं निर्माण केली, जी देवानं सेवा केली, अशी आपली देशी गाई आहे. जिच्या 33 कोटी देवांचा वास आहे, तिचं वशील असतं, वशील असतं. त्या वशिलामध्ये सूर्याची नाडी म्हणून आहे. सूर्यापासून येणारी एनर्जी, ऊर्जा ती स्वतः ग्रहण करते. तिच्याकडून हात जरी फिरवला तरी सुद्धा खऱ्या अर्थाने शरीराकडे रोग नष्ट करण्याची ताकद तिच्यामध्ये, सगळी नकारात्मकता दूर करण्याची ताकद तिच्यामध्ये. गोमातेचं महत्व इतकं मोठे. 33 कोटी देवांना नैवेद्य देऊ शकत नाही, पण एका गोमातेच्या मुखात चाला गेला 33 कोटी देवांना आशीर्वाद. 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्वाचं त्यासाठी आधी गोमातेची सेवा करा. आधी गोमाता आपल्या जवळ असली पाहिजे, देशी गाई असली पाहिजे. सध्याच्या काळामध्ये ते हरवत चाललंय. मी स्वतः गौसेवक आहे. भोर तालुक्यामध्ये रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे. त्या माध्यमातून जातीवंत खिलार आहे आणि जातीवंत खिलार मोठ्या मापाची ओळख प्रदर्शनाचे बैल जातीवंत अशी आम्ही सेवा करतो. सेवा आणि खऱ्या अर्थाने विनंती करते, एक तरी खिलार गाई आपल्याकडे असलीच पाहिजे. देशी गाई म्हणा, गावरान गाई म्हणा, एक तरी गाई असली पाहिजे. तिची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. निश्चित आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याला याचा अभिमान असला पाहिजे. आईची गायीची सेवा झाली पाहिजे. अधिकच बोलणार नाही. आज कीर्तन सेवेकरिता सर्व भजनी मंडळांसाठी साथ या ठिकाणी सर्व भजनी मंडळांना सुंदर साथ केली. एकदा जोरदार टाळी वाजवा सर्व. मृदुंगामयांसाठी दोघांसाठी टाळी वाजवा. महान सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली. कॅमेरामॅन दादा असतील, सर्व उपस्थित महिला वर्ग असेल, माता भगिनी, तुमचे खूप मनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर सर्व या ठिकाणी शेळके कुटुंब, आज या ठिकाणी आपण सर्वच ज्यांच्या विधीनिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत, कैलासवासी राहीबाई श्रीरंग शेळके या मातेच्या पाठीमागे त्यांची 5 मुलं, बरोबर. आज त्यांची 3 मुलं, बाबूराव श्रीरंग शेळके, भास्कर श्रीरंग शेळके, दिनकर श्रीरंग शेळके, सर्वच त्यांचं कुटुंब, नातवंड, परिवार. साहजिक आहे, सर्वांवरती फार मोठं दुःख आहे, परंतु ईश्वरी सत्तेपुढे विलास नाही. जन्मजया, मृत्यूदया. आईचे संस्कार तुम्ही जपताय ते जपा. हीच खऱ्या अर्थानं आईची सेवा असेल. अधिक जण कोणता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच दादांनी आग्रह केला, माझे पती आदरणीय हरिभक्तीपरायण आंतरराष्ट्रीय मृदुंग वादक अर्जुनजी महाराज सारेकर ते माझ्या समवेत आहेत. परंतु ड्रायव्हर काकांना सुट्टी असल्या कारणानं आम्हा दोघांनाच प्रवास करावा लागतोय. त्यामुळे स्वतः महाराज अतिरिक्त पर्यंत आहेत. अगदी दिग्गज कीर्तनकार कलाकारांसमवेत त्यांनी साथ केलेली आहे. म्हणजे आपण जी बाळूमामाच्या नावानं चांगलं ही मालिका पाहत असाल, त्यामध्ये सुद्धा महाराजांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक टीव्ही शोज मध्ये, टीव्ही वरती, टीव्ही चॅनल आपण पाहिलं असेल.
पण खऱ्या अर्थानं त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. तसेच त्या ठिकाणी माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर यांचे खूप धन्यवाद आणि उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्णविराम.